मुलांना परफेक्ट आई नको आहे, त्यांना आनंदी आई पाहिजे. मग ती जे करत असेल त्याच्यात ती आनंदी असेल तरी मुलांना ते चालतं. तुम्ही बाहेरून काम करून सतत मनामध्ये गिल्ट बाळगलं तर मुलांना तुमच्याकडून प्रेम नाही मिळणार, त्याला तुमचं टेन्शन मिळेल. त्यापेक्षा अर्धा तास उशिरा या, पण आनंदाने हसत या. आणि घरी राहून जर तुम्ही माझं करिअर बर्बाद झालं म्हणून मुलांवर राग काढत असाल तर त्या घरी राहण्याचा काय उपयोग. त्यामुळे आपल्याला ना क्वांटिटी नाही तर क्वालिटी बघायची आहे. मनामध्ये सतत तुलना करू नका. कुणाच्या तरी दुसऱ्याच्या उत्तराने तुमचं गणित सुटणार नाहीये. तुम्हाला तुमचं उत्तर स्वतः शोधावं लागेल आणि ते तुमच्या मनाला शांतता देणारं असलं पाहिजे. म्हणूनच आजपासून एक गोष्ट करा, स्वतःला शिक्षा करणं थांबवा. आपण आपली किंमत केली नाही तर जग तरी का करेल. तुमची आज जी भूमिका आहे ती त्या वेळेची गरज आहे हे ओळखा. 16 वर्षांनंतर मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा त्यांना हे नाही आठवणार की आईने किती पैसे कमवले किंवा घर किती छान सांभाळलं. त्यांना हे आठवेल की आपली आई समाधानी होती का. शेवटी मला एवढंच सांगायचंय की हा गिल्ट हा फक्त विचारांचा खेळ आहे. जिथं प्रेम असतं तिथे हिशेब नसतो आणि जिथं हिशेब नसतो तिथं अपराधीपणाला सुद्धा जागा नसते. जाता जाता हे ओझं हलकं करण्यासाठी एकच मंत्र सांगते. रोज रात्री झोपताना काय राहून गेलं, आपल्याकडून काय कमी पडलं ह्याचा हिशेब करण्यापेक्षा आज मी काय चांगलं करू शकले ह्याचा विचार करा. तक्रारीची जागा कृतज्ञतेने घेतली ना की मनावरचं दडपण आपोआप कमी होतं. आणि आता एक अफर्मेशन किंवा स्वयंसूचना जे तुम्ही स्वतःला सांगत राहाल ना तर तुमच्या मनातली टोचणी नक्कीच कमी होईल. मी जे करतेय ते कमी नाहीये. मी आत्ता ज्या परिस्थितीत उभी आहे ती माझ्या आयुष्याची गरज आहे. मी नोकरी करत असेन किंवा घरी असेल, पण मी माझ्या कुटुंबासाठी ठामपणे उभी आहे. मी परफेक्ट नाही आणि तसं असण्याची गरज पण नाही. माझं प्रेम, माझी उपस्थिती आणि माझे प्रयत्न हे सगळं पुरेसं आहे. मी आजपासून स्वतःला दोष देणं थांबवते. मी आयुष्यात ज्या काही निवडी केल्या, जे काही निर्णय घेतले त्यांचा मी आदर करते. मी माझ्या मुलांसाठी फक्त आई नाही तर एक सुरक्षित जागा आहे. मी जे देऊ शकले ते मनापासून दिलं आणि ही जाणीव माझ्या मनाला शांत करते. आजच्या दिवसासाठी एवढंच. स्वतःची काळजी घ्या आणि मुख्य म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिका.